नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. पशुसंवर्धन विभागाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी आहे तर ती तारीख जाहीर करण्यात आलेली. त्यासोबत सोबत कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर याची सुद्धा त्यांनी जी आहे तर लिस्ट दिलेली आहे. त्या अगोदर आपण यामध्ये बघूया की तारखा आपल्याला नेमक्या कोणकोणत्या देण्यात आलेल्या आहेत ते, आणि त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे ती सुद्धा माहिती आपण जे आहे तर या व्हिडिओमध्ये इथं घेणार आहे. तर गट क संवर्गासाठी सरळ सेवेचे जे काही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात 2023 मध्ये देण्यात आलेली होती, त्या अनुषंगाने यांनी जे आहेत तर इथं सांगण्यात आलेलं आहे. आता जी काही निवड यादी आहे किंवा गुणवत्ता यादी व निवड यादी ही 23/11/2023 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर जी काही प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर पुढील वेळापत्रक यांनी जाहीर केलेलं आहे. तर 11/12 म्हणजे की 11 डिसेंबर 2023 रोजी वरिष्ठ लिपिक, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी व तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचय, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्वांसाठीच्या सर्व संवर्गाचं जे काही डॉक्युमेंट आहे व्हेरिफिकेशन तर ते 11 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. त्यानंतर पशुसंवर्धन पर्यवेक्षकाचं जे काही आहे तर हे 12 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. हे सर्वसाधारणसाठी आहे आणि त्यांनी रँक दिलेली आहे 1 ते 115 पर्यंतची जी काही आहे तर रँक देण्यात आलेली. त्याच दरम्यानच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जे आहे तर जायचे. त्यानंतर 14/12/2023 रोजी जे आहे 14 डिसेंबर 2023 पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदासाठी यामध्ये सर्वसाधारण कॅटेगरी दिली. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर विभाज्य अ व विभाज्य ब अशा आपल्याला जे आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहे व त्यानुसार जे आहेत तर समोर लिस्ट देण्यात आलेली. त्या लिस्ट अनुसार आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्यानंतर पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदासाठी 15 डिसेंबर रोजी परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. विजा क, विजा ड, विमा प्र साठी व इतर मागासवर्ग व ईडब्ल्यूएस साठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे काही घटक आहेत यांच्यासाठी त्यांच्या लिस्ट सुद्धा आपल्याला समोर देण्यात आलेल्या आहेत. याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जे आहे तर तिथे जायचं आहे. आता बघा की बाकीचे जे काही आहेत तर त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे की कागदपत्र पडताळणी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्या सोबत असणं आवश्यक आहे. आजच जे आहेत तर हे पत्र आहे 28/11/2023 आजचं जे पत्र आहे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त जे आहेत तर ते यांचं. मग यांनी कागदपत्रे कोणकोणती आपल्याला इथं दिलेली तर ते बघा. शैक्षणिक अर्थ धारण करीत असल्याचे संबंधित बोर्ड विद्यापीठाचे पदवी पदविका प्रमाणपत्राची प्रत आपल्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे की 10वी, त्याचबरोबर 12वी, त्यानंतर जे काही आपले पदवीचे डॉक्युमेंट असतील, त्यानंतर तुम्ही पदव्युत्तर पदवी जर केलेली असेल तर त्याचे डॉक्युमेंट असतील ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत. ओके, त्यामध्ये विद्यापीठाची पदवी असेल किंवा पदविका जर केलेली असेल तर तिचं पण डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी कोणतंही एक जे आहे तर ते आपल्याला इथं चालणार आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत जर असाल, एससी, एसटी, ओबीसी, अजून कोणत्या कॅटेगरीमध्ये जर आपण जर येत जर असाल तर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे असणं व जात वैधता हे सुद्धा असणं आपल्याकडे आवश्यक आहे. त्यांनी इथं देण्यात आलेलं आहे. आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्यावेळेस अप्लाय केलेलं होतं त्यावेळेस आपण म्हटलेलं होतं महाराष्ट्रामध्ये राहतो, ते आदिवास प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ईडब्ल्यूएस, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, माजी सैनिक, तुम्ही ज्या कॅटेगरी मधला लाभ घेऊ इच्छिता आरक्षणाचा त्या कॅटेगरी मधलं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे की अनाथ, आर्थिकदृष्ट्या हे. त्याचबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर जे आहे, ज्या विद्यार्थ्यांना लागू आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं सुद्धा काय आहे तर आवश्यक आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर खेळाडू असल्यास खेळाडूचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल तरच ते प्रमाणपत्र असणं आपल्याकडे आवश्यक आहे. तरी पण तुम्ही जे आहेत तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्या सोबत राहू द्या, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे आहेत तर रिटर्न यांची गरज राहणार नाही. उमेदवाराचे फोटोसह ओळखपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन असेल, यांच्यापैकी कोणतं जे ओळखपत्र तुम्ही फॉर्म भरता वेळेस त्या ठिकाणी टाकलेलं होतं ते ओळखपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत जे आहेत तर काही फोटो जे आहेत पासपोर्ट साईज तर ते सुद्धा घेऊन जा. या सगळ्या यांच्या साधारणतः तिथे 2-2 मंचेस आपल्याला लागत असतात जे की झेरॉक्स आहेत ते आपल्यासोबत सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर आपल्या नावामध्ये कुठं काही बदल वगैरे जर झालेला असेल तर तुम्ही ते तहसीलमधून ॲफिडेव्हिट जर केलेलं असेल तर त्याचं सुद्धा आपल्याकडे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांचे झेरॉक्सचे 3-3 बंचेस जे आहेत तर ते व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी करून ठेवा, जेणेकरून तिथे गेल्याच्या नंतर आपली पळापळ जी आहे तर ती होणार नाही. तसे तिथं 2 जे आहेत तर आपल्याला बंच लागत असतात, पण एखादा आपल्याकडे एक्स्ट्रा जर असेल तर काही आपल्याला हरकत नाहीये. ओके, अशा पद्धतीने जे आहेत तर ते पशुसंवर्धन विभागाने आपल्याला या ठिकाणी इथं जे आहेत तर नोटीस दिलेली आहे आणि त्या पद्धतीनुसार आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचंय. तर 11, 12, 14 आणि 15 डिसेंबर रोजी जे आहे तर या पदासाठीचं साधारणतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.